नमस्कार. कुठल्या गावचा आहे? डोंबरवाडीच्या खाली नाथपतीच्या खाली डोंबरवाडी म्हणून गाव आहे दहेगाव. बरं किती गाय आणली त्या? एकच आणली. तुम्ही शेतकरी आहे मामा? शेतकरी. बरं व्यायला झाली आहे काय? हो. बरं किती दिवस बाकी आहे तिला? तिला एक 4-5 दिवस. 5 दिवस बाकी आहेत काय? हां 5 दिवस. हां लाव काय. तर बघू शकता मित्रांनो 5 दिवस बाकी आहेत या गायला. पहिला रोग आहे दादा? पहिला रोग आहे मित्रांनो. बघू शकताय सडाला वगैरे कसं लागले, अजून कस करणार आहे मित्रांनो. काय सांगली किंमत? किंमत 50 सांगितली. 50 सांगली. कितीपर्यंत मागणी होती आता? मागणी कशाचं मार्केट पडलंय पाक 40,000 35,000. म्हणजे वेळेला झालेली पहिला रोग 35,000ला मागते ती. कशामुळे झाले मामा? आता मार्केटच नाही. काय दुधाला दर बी चांगला दर आता 33 रुपये झाला आहे. बर. पण व्यापारी लोकांनी दर पाडलेला आहेत ना, ती कुठं वाढतात? होय. कसं काय? आता तुम्ही म्हणला मग व्यापाऱ्याने दर पाडलेत, काय भानगड आहे? हे भानगड अशी आहे की काय होतं, इथलं जी व्यापारी लोक आहेत त्यांनी बऱ्यापैकी असे दर पाडलेलेच आहेत, दरच वाढत नाहीत. आणि आता मार्केट सध्या आता मार्च एंडिंगमुळे पण जरा स्लॅक आहे. तर आपल्या गायची काय किंमत होईल? आता काय आता किती होईल ही काय सांगू शकत तसं नाही. म्हणजे आता चालू ह्याला एवढे पण 40-45 तर कमीत कमी यावं त्या अपेक्षा आहे. म्हणजे घडणार नाहीत. ह्या गाईला 40-45 हजार तर पहिल्यावरला देताय तुम्ही, तेवढं सुद्धा येत नाहीत. म्हणजे बाजार पडलाय म्हणा हरकत नाही. बाजार पडलाय. बरं. तर शेतकरी मित्रांनो सांगोला बाजार त्या ठिकाणी बघू शकता. ही पहिला रोग आहे, पॅचला वगैरे बघू शकताय. 5-6 दिवस राहिलेत. किती 40 आलं तर सोडणार आहे काय? 40 आलं तर दे असं म्हणणं आहे शेतकऱ्याची गाय मित्रांनो. आपलं नाव आणि नंबर सांगा. अमोल अंकुश रुपनवर, डोंबरवाडी, नाथपती शेजारची डोंबरवाडी. 83 29 19 87 00. तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला ही गाय लागली तर ह्या नंबरवरती संपर्क साधा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्याकडून गाय मिळेल. किती चालेल दुधाला पहिल्यांदा? तर दुधाला 14-15 चालेल. 7-8चं माप आहे बरं. तर बघू शकता आणि घरगुती वापरायला एक नंबर गाय. बर. म्हणजे आजारी येत असलं काय? तसला विषयच नाही, आजाराचा हा विषय नाही. तर आजारी बिजारी पडत नाही, घरगुती चांगली आहे मित्रांनो गाय. कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद मामा. दुधाचे दर वाढतात पण बाकीचं कुठं कमी होतं या. जसं त्याचं खुराक आहे, आपण काय म्हणतो कॅटल फीड, तिकडे पेंडीचे दर कुठं कमी झालेत. भुसा तसंच आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला गायच्या धंद्यात परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या गाईला मार्केट राहिलं ना. मार्केट राहिलं आणि शेतकऱ्याला किंमतच राहिली नाही सगळ्यात. असं का म्हणतो मामा? शेतकरी आहे तर सगळं आहे. व्यापाऱ्यांचीच मजा आहे. बाजारात व्यापाऱ्यांनी थोडं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेतकऱ्याला किंमत राहील नाही. शेतकऱ्याच्या मालाला काय किंमत आहे सांगा तुम्ही? हे गायांचं सोडा, बाकीच्या कुठल्या गोष्टीला घ्या. नाही बरोबर. खर्च किती आहे आता? अमाप खर्च आहे. डिझेल वाढलंय, पेट्रोल वाढलंय. नांगरटी करायचं झालं तर आता पहिल्यासारखं कोण बैलांनी नांगरट करत बसत नाही. ट्रॅक्टर शिवाय चालत नाही. बरोबर आहे. असं आहे ना. त्याच्यामुळं मार्केट हे पडलेलं आहे आणि शेतकऱ्याला म्हणावाशी अजून किंमतच नाही. कधी आलाय बाजारात? बाजारात रात्री आलोय 12 वाजता. रात्री 12 वाजता आलाय? हा इथं. आणि 125 किलोमीटर आलोय. 125 किलोमीटर. बर. जागा मिळाला तुम्हाला? जागा मिळाला की आधी त्या तिकडे पलीकडे होतो. बर. आता इकडे आलो. आता म्हणलं आता बघायचं नाही तर आपलं घराकडे जायचं. बरं. किती भाडं गेलं मग? 125 किलोमीटरवर आणले. आता भाडं 4-4.5 हजार रुपये झालं. 2 गुरं आहेत त्यात, त्यामुळे निम येईल. म्हणजे 2-1 हजार तर भाडं गेलंय. आणि आता हिला परत न्यायचं म्हटलं तर परत 2,000. 4,000चा तुम्हाला ते दंडच बसला म्हणायचं. दंडच आहे का नाही? असं. तर शेतकरी मित्रांनो गाय चांगली आहे पण आहे ना. गाय चांगली, घरगुती वापरायला चांगले. उलट शेतकरी टू शेतकरी डायरेक्ट माल खरेदी केला पाहिजे, पण तसं होत नाही. बरोबर आहे. शेवटी बाजार आहे म्हणल्यावर हरतऱ्याची माणसं येते. तो कसं आहे. तर मित्रांनो शेतकऱ्याची व्यथा आपण बघितलेली आहे. ही गाय कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा. आपल्या चॅनलचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांच्या गायी शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजे आणि खात्रीशीर. तर मित्रांनो आपल्या खात्रीवर त्या ठिकाणी गायी घेऊ शकता तुम्ही. तर गाय एकदा फिरून दाखवत आहे तुम्हाला, बघू शकताय. 5-6 दिवसाची बाकी आहे अजून. धन्यवाद.